पाल ले कोई रोग नादा मरने के वास्ते, सिर्फ सेहत के सहारे जिंदगी कटती है। गोविंदा, नसीब 1997। सुजाता, ए सुजाता, सुजाता, तू जा आता। नाही, मी तुम्हाला सोडून कुठेही जायची नाही। अगं असं काय करतेस सुजाता? बरं एक काम कर, पाहुण्यांसाठी काहीतरी खायला घेऊन ये बरं। काहीतरी फरसाण, फाफडा, खाकरा वगैरे। घरात काही आहे का खायला? फक्त तांदूळ आहेत, त्याची पेज करायची तुमच्यासाठी रात्री। पेज नाही ग, पेज। तेच ते। नाउ वी आर ऑन द सेम पेज। बर काही सरबत वगैरे तरी आणशील की नाही यांच्यासाठी? पाणी कुठे येतं या घरात? एक बादलीभर पाणी होतं फक्त, तुमच्या स्पंज बाथसाठी राखून ठेवलं होतं, तेच दिलं यांना प्यायला। ते काय बोलतेस सुजाता? अजून किती हरलेलं बघायचंय तुला मला? हारना जीतना तो सब ऊपर वाले के नाम पे। आपण काय खेळत राहायचं? वा, नाही भर बाबा भर। तू इथेच थांब, मी तुझी या सगळ्यांची ओळख करून देतो। ही आहे सावनी, 2006 to 2009। ही आहे समन, 2009 to 2012। आणि ही अजिता, 2011 to 2014। अजिता 2011? पण तेव्हा तर मी होते। ऍक्च्युली 2011 मध्ये एका लडाखच्या कॅम्प मध्ये आम्ही भेटलेलो। म्हणजे तू पुण्याला योगा शिबिराला जातोय सांगून तू लडाखला गेला होतास? आणि मला सांगितलं होतं की आजी आजारी आहे। हेच या अशाच सगळ्या चुका केल्यात मी, त्यामुळे आज मी हे आयुष्य भोगतोय। या सगळ्या चुकांबद्दल मला जरा तुमच्याशी बोलायचंय, आणि मी जे बोलणार आहे ते मी खरं बोलणार आहे, क्योंकि मैं कभी झूठ नहीं बोलता। काय झालंय तुझं हे साहिल? सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं। बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं। एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा। तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं। हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला। तो आनंद महत्त्वाचा। हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया। आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी। अभिनंदन। आणि वहिनींना तथास्तु पुणे यांच्याकडून ही पैठणी। अभिनंदन। काय गो? काय झालं? काय झालं? काय आले, मी निकाल लावून आली। हो, पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई, मी चांगलं सुनावून आली आहे।
त्या तिची बाजू घेत होत्या, पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अहो पण आईच म्हणली काय तिची, पटला काय तिका? मला माहिती. आई, मी तुम्हाला नंतर फोन करते. हो चालेल. आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या? नेहा आले. आई मी येते. हो काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.